DGCA सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। ह्याच्या मागे घातपात हा विषय आहे, त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे। त्यामुळे या 5 लोकांवर आणि 5 प्रकारचे FIR करण्यासाठी थोड्या वेळानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे। कसंही लढावं लागेल त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे। पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। ऑपोजिशनला विनंती करायची की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत, त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे। आता एक तुम्ही गोष्ट लोकांनी सुद्धा समजून घेतली बाहेर, नेत्यांनी सुद्धा समजून घेतली बाहेर। VSRची 5 विमानं तुम्ही ग्राउंड केली, पण मग एअर वर्दीनेस सर्टिफिकेट कोण देतं? मेंटेनन्स हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे DGCAची जबाबदारी आहे। त्यामुळे जर VSRला तुम्ही त्या ठिकाणी चूक केली असं सांगत असाल तर DGCA सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही VSR व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, त्याला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे। त्याच्याचबरोबर DGCAचे जे कुठले अधिकारी या विमानाशी आणि इतर विमानाशी त्या ठिकाणी निगडीत होते त्या लोकांवर सुद्धा कारवाई तिथं होणं तितकंच महत्त्वाचं आहे। ॲरो नावाची जी कंपनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर असं सांगितलं होतं की हा विमान उडण्यालायक आहे आणि त्या दिवशी इथं वेदर पण ओके आहे, आपल्याला विजिबिलिटी चांगली आहे, तेव्हा त्या कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि त्या ग्रुपमध्ये असणारे या राज्य सरकारचे जे कोणी त्या विभागाचे योग्य असे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे। कारण VIP जर आमचे अजितदादा ते ट्रॅव्हल करत होते, मग तुमची जबाबदारी होती की त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घेऊन ते खरंच विमान हे उडण्यालायक होतं का नव्हतं ह्याच्याकडे सुद्धा तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं हे महत्त्वाचं आहे। त्याच्याचबरोबर ॲरो झालं, VSR झालं, DGCA झालं आणि 4थं हे सरकारी अधिकारी झाले आणि 5वं या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं असं मत आहे की याला एक क्रिमिनल अँगल आहे, ज्याला लोक म्हणतात घातपात। त्यामुळे एक अज्ञान व्यक्तीवर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई आपल्याला करता येणार नाही, पण FIR नक्कीच आपण तिथं करू शकतो। त्यामुळे सर्व प्रेसशी बोलल्यानंतर मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाणार आहे आणि मी DGCAच्या विरोधात तिथं असणारे जे अधिकारी या विमानाच्या संलग्न असणारे नाहीतर या VSR कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे। त्याच्याचबरोबर VSR कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे, ॲरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे। 4थं की जे अधिकारी त्या ग्रुपवर आहेत, ज्या अजितदादांच्या ग्रुपवर जिथं चर्चा होती कुठलं विमान घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं, तिथं जे कोणी अधिकारी या विषयाच्या निगडीत असतील त्यांच्यावर तिथं FIR झाली पाहिजे। आणि एक अननेम्ड FIR ही क्रिमिनल जे आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो ह्याच्या मागे घातपात हा विषय आहे, त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे। त्यामुळे या 5 लोकांवर आणि 5 प्रकारचे FIR करण्यासाठी थोड्या वेळानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे। पण हे करत असताना याच्यामध्ये अनेक मुद्दे आणले आणि ते मुद्दे मी परत जाऊन त्या बाबतीत बोलीलच। बरेच काय माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे, त्यामुळे मला DGCA मध्ये असणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे, त्याच्याचबरोबर तिथं असणारे जे कोणी मंत्री आहेत त्यांना तिथं सांगायचे, केंद्र सरकारला सांगायचं, राज्य सरकारला सांगायचं की दादांचा ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच, आम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही। अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचंय की आमच्याकडे बरीच त्या ठिकाणी माहिती आहे, त्यामुळे आम्हाला आमची इच्छा आहे की दादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे। ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यासाठी कुठेही जावं लागलं, कसंही लढावं लागेल त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे। पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।